अगं हे पोरीनो, आपल्याला बाजाराला जायचंय की नाही? मग आपण काय काय घेतलं ते सांगा बघू. हॅलो हॅलो, पुन्हा एकदा रसिकांच्या मनापासून झाले पारितोषिक मावशीसाठी. खास करून मावशीने दमदार असं नाव घ्यायचं आहे, गुरुप्रसाद. त्यांचं नाव घेतलेलं आहे मावशीने. पुन्हा एकदा महेश शिंदे, श्री महेश शिंदे यांच्यासाठी नटकट असं नाव मावशीने घ्यायचं आहे. चादरीत चादरी महेश शिंदे. 32 चादरी. चादरीत चादरी 32 चादरी. महेशराव, तुमची ती काळी मैना पुरपुर. हो महेशराव, आवडलं की नाही? हो हो. बरं बरं. ए पोरीनो, बाजाराला जायचंय. मी विचारला काय काय घेतलं. हा, रात्री काय भेटला नाही वाटत. मोठ्याला बोला. आणि राधाबाई तुमचं? आमचं नेहमीच का गरम गरम. मग काय आहे त्यात? नरम नरम. मावशी, हा, तसं नाही ग. मग कसं? आजकाल ना लय सवय झाले. बरं बरं. कसली? आमचं दिसलं की दुसऱ्यांसमोर ठेवायचं. हा, तसं नाही ग मावशी. हा. मी ना हा, गरम करून दूध आणलं होतं हा येताना. हा. अगं आणलं होतं मग कुठं? ए, ते बघ. अगं बाई, बरोबर. गरम करून आणलायस की नाही? मावशी, आम्ही ना शृंगार केलाय. बरं बरं, हे बघू. ऐक. हॅलो, कल्पेश गुरव तुमचे खास फॅन आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्यासाठी मावशीने उखाणा घ्यायचा आहे. त्यांच्याकडून मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर आई जीवलानी कला फाउंडेशन नमन मंडळ त्यांचा आम्ही आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. चांदीच्या ताटात फणसाचे गरे. चांदीच्या ताटात फणसाचे गरे. कल्पेशरावांचे नाव घेते. कल्पेशराव वागतील तेव्हा बरे. बरं बरं पोरीनो, घ्या बघू श्रींगार. ऐक. पायी पैंजण बांधिला नवा, सजविला शृंगार थाट, संगे गौरस घेऊन खवा, धरडोईवर दुधाचे माठ.
आता काय मेल्या आला कुठे गेलं तुमचं नाक? काय अगं बायानो, हो नागतोडा कोण? आमच्या पोरीचं आणि बाया 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 कोपऱ्यात बसून काय काय हलवतोय? हा तुला काय आमची सांग. मी जमवला आणि फुल घातला डोक्यात. अरे मेलेनो, काय करता इकडं? आणि हा जो पारपाराचा अगं ये हात माझा गोजीबाया, तुझ्या तोंडाला लागली आगती, माझ्या मागणं आलीस आणि आले म्हणत आलीस. अगं ह्या पोराला किती याला सांगितला की माझ्या मागून नको य, पुढं ये मागणं पोर कुठे काय झाला होता? ए गोजीबाया, ए म्हातारे हा आम्ही तुझा पालकर अगं मगापासून माझ्या ह्याच्यावर बसून त्याला बोलणार मला ह्याच्यावर आलं मेरा ताप आपला. तुझा काय बागतल त्याचा लोंबाग तर मी बघणार ना. हा तुला हाताय मला हाताय ना बाबीला हाताय हा मग ताप आपला मी हाताय काय अगं मेरा मन बरकत काय म्हणतो का केली मेल्याच्या आधी आपला बातमा केली आणि मेला पप्पा येतोय. तुला आमदार दोन दिलीत काय ऐका याच्या तालक्यात मी बोलायला लागला. अंगुल दिलीस की अंगुल? हॅलो हॅलो, रसिकांच्या मनपसंत उतरून आलेले पारितोषिक. हॅलो, श्री गुरुप्रसाद मालक यांच्याकडून संपूर्ण गौरवणीसाठी 500 रुपयाचं असं बहुमूल्य पारितोषिक आले आहे. तरी आई जीवनानिकाला फाउंडेशन नमन म्हणून त्याचा मी आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद. मी या म्हातारीला हत्ता आलंय याती वाटत तुझं राहती. ए म्हातारे माझी भाषा तुटली आहे, तू स्वतः बनवतो तुटली. हा आलं याला या नातेवाला बाजूला कल त्याच्या पेट्यात तू मला बोलतो. मावते माझी भाषा तुटली आहे. तोतली भाषा अगं माझ्या भाषा तुटली चोचली आहे चोचली. मावते मी काय हत्ता तुला ही जागा भेटली हातायला. हा तुझ्या लागली तोंडाला आरती आलं तुझ्या मी काय हत्ता आलं तू नको हातू. मावतीला खा त्याचा माझा दात खाली. बरं बरं तुम्ही आमचे नाटक चोरले ते सांगा बघू.
जवान म्हातारी असताना तुला तिकडची शहाणी कशाला पाहिजे? ए राधाबाई, कोण याडा आले ते बघ. ए बघ बरू. मी हत्ता राधाबाई हो बाजू. तुम्हाला हवाय काय? आम्हाला तुझा माल हवाय. माझा माल देता मी, पण आमचा रस्ता कशाला अडवलाय? तुम्हाला हाताला येणार नाही. तुला हांडाला आणि फांडाला, तुझ्या आग लागली तोंडाला. हे तुला येतं बोलायला? मावशे, तुला ह्या रस्त्याने जाता येणार नाही. काय तुला हाताला येणार नाही. तुझा हात ना बाजूला ठेव रे. बघ तुमच्याकडे कायदा दाखव. कायदा दाखव. मला काहीच गरज नव्हती राधे तुला हरवण्याची. मला काहीच गरज नव्हती राधे तुला हरवण्याची. कृष्णदेवाने हुकुम दिला रोई आली सुदाम्याची. 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 मला काहीच गरज नव्हती राधे तुला अडवण्याची. मला काहीच गरज नव्हती राधे तुला अडवण्याची. कृष्णदेवाने हुकुम दिला रोई आली सुदामाची. 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 लाजत मुरडल जाऊ नको राधे जाऊ नको तुझा थाट. राधे जाऊ नको तुझा थाट. राधे जाऊ नको तुझा थाट. कृष्णदेवाने हुकुम दिला आम्हाला बंद केली तुझी वाट. बंद केली तुझी वाट. बंद केली तुझी वाट. तुमची नेहमीच सवय झाली गोरीनो आम्हा फसवण्याची. तुमची नेहमीच सवय झाली गोरीनो आम्हा फसवण्याची. दिला रोई आली सुदामाची. कृष्णदेवाने हुकुम दिला रोई आली सुदामाची. मला काहीच गरज नव्हती राधे तुला अडवण्याची. मला काहीच गरज नव्हती राधे तुला अडवण्याची. कृष्णदेवाने हुकुम दिला रोई आली सुदाम्याची. कृष्णदेवाने हुकुम दिला रोई आली सुदाम्याची. कृष्णदेवाने हुकुम दिला रोई आली सुदाम्याची. कृष्णदेवाने हुकुम दिला रोई आली सुदाम्याची.
बसा राजा. आमच्या तांदळाने आणि उद्या असताना तो इथं आधार जाते हो हो चालेल चालेल बसा. सांझ सवरली तू गवल्याच्या नारी ऐकून बासुरी तू झाली सबावरी ऐकून घेणारा दे माझी ललकारी उतरून ठेव खाली डोईवरच्या घागरी दे तू आरोळी नंद मुरारी जाऊ नका तुम्ही मथुरेच्या बाजारी देतो आरोली में नंद मुरारी जाऊ नका ग तुम्ही मथुरेच्या बाजारी देतो आरोली सचिनजी ठोंबरे, पंकजजी दोपटे माणगाव यांकडून प्रत्येकी 100 रुपयाचा प्राइज मिळाला आहे. त्याचप्रमाणे कुणालजी भोईर सफाळे यांकडून 1001 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक मिळालं आहे. त्यांचं बहुजनांचे मारेकरी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यांनी आपल्या कलामंचासाठी 5 पुस्तकं फ्रीमध्ये दिलेली आहेत. त्याचप्रमाणे
आरवी ओवी पिंचे यांच्याकडून 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक मिळालंय. बाजारला जाऊ नको म्हणून तू माझं ऐकणार नाहीस ना. काना मला तुझ्या फक्त लीला माहिती आहे. या गवळणी मला पटवून दे. हो राजे तर ऐक. त्याचप्रमाणे संजयजी जोशी यांच्याकडून 100 रुपये, संतोषजी वाकडे यांच्याकडून 200 रुपये, मधुकर मास्तर, मोहन मास्तर, मामा मावशीसाठी 251 रुपयाचं पारितोषिक दिले आहे. मंडळांचा आभारी आहे. सांगितो तुला जन्म कहाणी अवतरणो नाना रूपाने ही मधुर बासुरी मी गधरली ग आती जोडीली ग मी भक्तांची गणाती ऐसवीच्या मध्यान गराती आई वडिलांची जोडीली गणाती सांगितो तुला मी जन्म कहाणी अवतरणो मिळाले नाना रूपाने मधुर बासुरी मी गदरली गहाती जोडीली गमी भक्तांची गणाती अष्टमीच्या मध्यान गराती आई वडिलांची जोडीली गणाती पहिला मच्छा धरिला वेद शोधून आणला दुसरा गुरुम धरिला समुद्र मंथनाला तिसरा वारा धरिला ताड धरली पृथ्वीला चौथा वारा नरुपी नरसिंह प्रगटला निर्णकशुद्धी आज फाडीली मिठाची आई वडिलांची जोडीली गणाती
8व्या अवताराला रचली गोकुली लीला वचन दिले पृथ्वीला तारिले तुझ्या प्रेतीची प्रेमाची मी प्रीती जोडली गमी भक्तांची गणाती अष्टमीच्या मध्याने रात्री आई वडिलांची जोडली मी गणाती सांगितो तुला जन्म कहाणी अवतरलो विराले नाना रूपानी मधुर मधुरी मी गडरली कहाती जोडली गमी भक्तांची गणाती अष्टमीच्या मध्याने रात्री आई वडिलांची जोडली मी गणाती अष्टमीच्या मध्याने रात्री आई वडिलांची जोडली गणाती स्वराज घेवडे यांचं असं म्हणणं आहे की त्यांना हा अवतार आवडलेला आहे तरी वन्स मोर या गाण्यासाठी आलेले आहे आम्ही अंतरापासून वन्स मोर देत आहोत धन्यवाद धन्यवाद सांगितो तुला मी जन्म कहाणी अवतरलो राधे नाना रूपानी ही मधुर बासुरी मी गधरली गहाती जोडली गमी भक्तांची गणाती अष्टमीच्या मध्याने रात्री आई वडिलांची जोडली गणाती अष्टमीच्या मध्याने रात्री आई वडिलांची जोडली गणाती पहिला मच्छ धरिला वेद शोधून आणला दुसरा कुर्म धरिला समुद्र मंथनाला तिसरा वराह धरिला ताडे धरले पृथ्वीला चौथा प्रल्हादासाठी नरसिंह प्रगटला हे रंग कचुकी आज पाडी निघाली जोडली गमी भक्तांची गणाती अष्टमीच्या मध्याने रात्री आई वडिलांची जोडली मी गणाती सांगितो तुला जन्म का